आपण आर्याला आपल्या घेऱ्यात घेऊयात आणि अशाच कुठल्या तरी पेपर्सवरती तिच्या सह्या करून घेऊया आणि मग तशाच्या तशा सह्या आपल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर करूया. अगं वेळ लागलाय का तुला मिताली? आधीच डोक्याला इथे व्याप कमी आहे का आपल्या? त्यात अजून एक नवीन व्याप. अगं मिताली आपण याच्यात फसू शकतो. झालं? लावलीस नरपुटी? झालं तुझं समाधान? आपल्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. त्याची पॉलिसी काढण्याचा विचार केलाय. आतापासून आहे म्हणजे अशी एक पॉलिसी आहे. हा म्हणजे बाळ जन्माला आलं की लगेच अशी पॉलिसी सुरू. म्हणजे त्याच्या भविष्याचा, त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या आई वडिलांचा काय विचारच करायला नको ना, लगेच सुरू पॉलिसी. अगं आर्या, त्याचं काय माहितीये का, आम्ही दोघे जरी बाळाचे आई बाबा असलो ना तरी सुद्धा हे घर आमचं नाहीये ना, हे तुझं आहे. त्यामुळे पेपर्सवर केअर ऑफ म्हणून तुझी सही लागणार आहे. मग माझ्याऐवजी मायाताईंची सही घ्या ना. त्यांचीच सही घेणार होतो आम्ही. हा, त्यांच्याकडेच गेलो होतो आधी, पण त्या झोपल्या आहेत ग. उगाच डिस्टर्ब कसं करणार. आणि अजयला आत्ता लगेचच फॉर्म भरायला जायचंय. आत्ता लगेच निघणार मी इकडनं. त्यामुळे करशील तुझी सही? अगं पण मायाताई असताना. नाही करणार आहेस का तू सही? हो करते मी सही. मायाताई तुम्ही तर झोपला होतात ना? मी यावेळी कधी झोपते का? बंद होतं ना दार. दार बंद होतं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तू झोपली असशील. मायाताई हे पॉलिसी काढतायत त्यांच्या मुलासाठी, म्हणून माझी सही हवी होती. आणि बघू जरा कशावरती सह्या घेतायत ते. म्हणजे नक्की पॉलिसीचे पेपर्स आहेत की दुसरं काही? मी बघते. ती आर्या एक मूर्ख, काही न वाचता पेपर्स वरती सह्या करणार होती. मग काय, तिच्या सह्या झाल्यावरती तुम्ही बनावट प्रॉपर्टीचे पेपर बनवून ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करणार होतात, हो ना? तुमच्या अर्जुनचं काय झालंय त्याचा शोध लागलाय. काय? आणि त्या व्यक्तीचाही जिने हे सगळं केलंय. कोण आहे ती व्यक्ती? मला सांगा, कोण आहे ती व्यक्ती? ती व्यक्ती कोण आहे, तिने हे सगळं का केलंय सगळं सांगतो. पण त्याआधी तुमच्या घरातल्यांना बोलवा जरा. का? ती व्यक्ती कोण आहे त्याचं नाव हवंय ना तुम्हाला? हो. मग बोलवा सगळ्यांना. रोहित, अर्जुनचा ऍक्सिडेंट कोणी घडवून आणलाय याचा शोध यांनी लावलाय. काय? कोण आहे ती व्यक्ती? सांगतो ना, तेच सांगायला आलोय मी. ते सांगितल्याशिवाय कसं जाईल? अर्जुन देशमुख, त्याच्या नावावरती बरीच प्रॉपर्टी होती. विश्वमोहन जयवंतच्या कंपनीचे शेअर्स, त्याचा बँक बॅलन्स, बराच सारा जमीन जुमला. आता ही सगळी प्रॉपर्टी जर का आपल्या नावावरती झाली तर हा विचार त्या माणसाच्या मनात आला. आणि तुम्ही कोडी का घालताय? काय ते स्पष्ट सांगा. सांगायला काय, मी आत्ताही सांगेन तुम्हाला हे सगळं कोणी केलंय ते. पण माझी अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीने स्वतःहून कबूल करावं. मला वाटतं त्याच्याच फायद्याचं असेल. तुमच्या कोणाचीच इच्छा दिसत नाही कबूल करायची. अरे मॅडम, मीच सांगतो आता ती व्यक्ती कोण आहे ते.